नमस्कार, आपण पाहत आहात PNTV मराठी। सविस्तर बातम्यांसाठी पाहूया आजचं बातमीपत्र। पाथरी तालुक्यातील सुमारे 5 ते 6 हजार लोकसंख्या असलेले कासापुरी गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र आहे। गावाला तालुक्याशी जोडणारा कासापुरी ते कासापुरी फाटा हा मुख्य रस्ता गेल्या 15 ते 20 वर्षांपासून दुर्लक्षित आहे। हा रस्ता अवघा 1 ते 1.5 किलोमीटर लांबीचा असला तरी त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे, उखडलेला डांबर आणि चिखल यामुळे वाहनचालक व प्रवाशांचे दररोज हाल होत आहेत। महत्त्वाचे म्हणजे एसटी महामंडळाच्या दिवसाला 5 ते 6 फेऱ्या याच रस्त्यावरून होतात। विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण आणि नोकरदार नागरिकांना तालुक्याला जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे। पावसाळ्यात रस्ता चिखलात जातो, तर उन्हाळ्यात धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे। अनेक वेळा एसटी बसेस बंद पडण्याचे प्रकारही घडत असल्याचे ग्रामस्थ सांगतात। इतक्या वर्षांपासून संबंधित विभागाने या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। कासापुरी ते कासापुरी फाटा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। आपण पाथरी तालुक्यातील कासापुरी या ठिकाणी आहोत। कासापुरी हे गाव 5000 ते 6000 लोकसंख्या असलेले गाव आहे। या गावाला सर्कलचा दर्जा मंजूर झालेला आहे। कासापुरी हे सर्कल असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गावाचा विकासाचं क्षेत्र या गावाला लाभलेलं आहे। परंतु गावाला जोडला जाणारा मुख्य रस्ता हा मुख्य रस्त्याची एक अत्यंत दुरावस्था झालेली आहे। त्याबद्दल आपल्यासोबत गावातील काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आपल्यासोबत गावातील सरपंच आहेत, आपण त्यांना प्रश्न विचारू। सरपंच चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आपल्या गावातील मुख्य रस्त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? मुख्य रस्त्याबद्दल मी पालकमंत्र्याला ग्रामपंचायतीने निवेदन दिले, आमदार राजेशदादा विटेकर साहेब यांना सुद्धा निवेदन दिले। तर माझी गावकऱ्यांमार्फत मी हे सगळे निवेदन ग्रामपंचायतीमार्फत दिलेले आहेत, तरी त्यांना त्याच्यावर काही कार्यवाही आणखीन अद्यापर्यंत केलेली नाही। तरी लवकरात लवकर करावी ही विनंती। रस्त्याची परिस्थिती बिकट झालेली आहे, ग्रामपंचायत मार्फत काय करता येऊ शकते? नाही, ग्रामपंचायत मार्फत करता येत नाही। हे बियांचे बांधकाम विभाग खातं वेगळं आहे। तरी जी रस्त्याची अवस्था झालेली आहे त्याबद्दल अजून काय वाटते का तुम्हाला? नाही, आता लवकरात लवकर दुरुस्त होणं काळाची गरज आहे ना। आमची खूप बोला। आमची अशी अपेक्षा आहे की जे नवनिर्वाचित आमदार साहेब आहेत त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे की त्यांनी हे रोडचे काम करून द्यावे। अजून आपल्यासोबत राष्ट्रवादीचे काही नेते आहेत, त्यांना आपण काय प्रश्न विचारू। भैयासाहेब, आपण आमदार साहेबांपर्यंत काय पाठपुरावा केलेला आहे? या रस्त्याची आम्ही मागणी केली होती, ग्रामीण रस्ता ही मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये ह्या रस्त्याची आम्ही मागणी केली होती, पण ह्या काही काळात शासनाकडे बजेट नाही म्हणून ह्या रस्त्याची मागणी झालेली आहे। ह्या रस्ता मंजुरीच्या टेबलमध्ये फक्त शासनाकडे बजेट नाही म्हणून हे रस्ता थांबलेला आहे आणि लवकरात लवकर हे वाचन झालं ह्या रस्त्याची मागणी आपल्याला भेटेल। हे होते आपल्यासोबत कासापूर येथील काही नागरिक। गावातून जाणारा रस्ता, त्यांचं म्हणणं आहे की गावातून जाणाऱ्या रस्त्याची पूर्ण आमदार आणि यांच्याकडे त्यांनी मागणी केलेली आहे। तात्काळ काही दिवसामध्ये रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी त्यांनी गावकऱ्याच्या वतीने प्रतिनिधी यांना मागणी करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन सचिनसह पांडुरंग कोल्हे, PN न्यूज मराठी, पाथरी। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीसाठी रहा सतत कनेक्ट PNTV मराठी न्यूज सोबत। लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। समस्या तुमची, आवाज आमचा। PNTV मराठी न्यूज।